तर आताची महत्त्वाची बातमी, शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे यांच्या गाडीचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। तर मुंबईमध्ये दादर परिसरात हा अपघात झाला आहे। सुनील शिंदे यांच्या कारला बेस्ट बसने धडक दिली आहे। या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। सुदैवाने या अपघातात सुनील शिंदे बचावलेत। मिळालेल्या माहितीनुसार ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे हे प्रभादेवीला एका कार्यक्रमासाठी जात होते। ते दादर परिसरातून प्रभादेवीला जात असताना समोरून एका बेस्ट बसने त्यांच्या कारला धडक दिली आहे। यावेळी सुनील शिंदे हे त्यांच्या फॉर्च्युनर कारमध्ये बसले होते। अचानक समोरून सुनील शिंदेच्या कारला बेस्टने धडक दिली। ही धडक इतकी जबरदस्त होती की त्यांच्या फॉर्च्युनर कारच्या पुढील भागाचं नुकसान झालंय। त्यांच्या कारच्या बोनेटच्या हेडलाइटचं खूप मोठं नुकसान झालंय। सुदैवाने या अपघातात सुनील शिंदे थोडक्यात बचावलेत। त्यांना कोणतीही दुखापत झाली नाहीये। मात्र या अपघातामुळे पुन्हा एकदा बस अपघातांचा मुद्दा ऐरणीवर आलाय। दरम्यान गेल्या 5 वर्षांमध्ये बेस्टच्या 834 बसचे अपघात झालेत। त्यात एकूण 88 जणांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर येते। तर या प्रकरणात बेस्ट प्रशासनाने 14 कर्मचाऱ्यांना बडतर्फ तर 24 कर्मचाऱ्यांना निलंबित केले। माहितीच्या अधिकारात ही माहिती बेस्ट प्रशासनाने आरटीआय कार्यकर्ते सुनील गलगले यांना दिली आहे। तर गेल्या 5 वर्षात 834 बेस्ट अपघात झालेत। या बेस्ट आणि खासगी कंत्राटदारांच्या बसेसचा यात समावेश आहे। तर बेस्टचे 352 अपघात घडलेत। यात जीवितहानी झालेल्या संख्या आहे 51। तर खासगी कंत्राटदारांच्या बसेसचे 482 अपघात झालेत। त्यात 37 जणांना प्राण गमवावा लागलाय। 2022 आणि 2023 त्याचबरोबर 2023 आणि 2024 या वर्षांमध्ये सर्वाधिक 21 जणांचा मृत्यू झाल्याचं उघडकीस आलंय। तर या बातमीसोबत आपण इथेच थांबत आहोत। मात्र पुन्हा भेटूया नवीन माहिती घेऊन। तोपर्यंत पाहत रहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत नवा विचार।